दर्शको नमस्कार. मी राजेंद्र गर्ग, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर्शको, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण विविध कलावंतांना इथे बोलावून त्यांना बोलतं गेलेलं आहे, त्यांची कला जाणून घेतलेली आहे. या मुलाखतींच्या शृंखलेत आज आपल्या समवेत आहेत माझे मित्र श्री अरुण पेदे वेसावकर यांनी दर्याचा राजा या त्यांच्या कलाविष्काराचे सुमारे 1,500हून अधिक प्रयोग केलेले आहेत. त्यांची खास ओळख म्हणजे जगद्विख्यात नृत्य दिग्दर्शक सचिन शंकर यांच्या ग्रुपमध्ये राहून त्यांनी अनेक कला नृत्य सादर केलेलं आहे. त्याचबरोबर स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांच्याही समूहात त्यांनी देशाविदेशात विविध प्रयोग केलेले आहेत. रशिया असेल, युगांडा असेल, ट्युनिशिया असेल, असे अनेक देश, अगदी लंडन सुद्धा, तिथेही जाऊन त्यांनी आपली कला सादर केली आहे. दर्शक, तुम्हाला हे चांगलंच माहिती असेल की कोळी गीत, या कोळी गीतात कसा ठेका, कसं ताल, कसं गीत, कसं संगीत असतं ते. बांद्रा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा आलेल्या असताना त्यांनी त्या विद्यार्थ्यासमवेत जो ठेका धरला होता तो कोळी गीतावरच. त्यामुळे कोळी गीतांची मोहिनी जगभर आहे. ती केवळ महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही. रशिया आणि अमेरिका अशा बलाढ्य राष्ट्रांमध्ये सुद्धा कोळी गीतांची मोहिनी आहे. तर याच कोळी गीतांमध्ये, याच कोळी नृत्यांमध्ये नाव कमावलेले श्री अरुण पेदे वेसावकर यांचं मी आमच्या या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नवे शहराचे उपसंपादक राजेंद्र घरते यांनी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. अरुणजी, पहिलाच प्रश्न माझ्या मनात येतो. कोळी गीत, कोळी नृत्य ठेका, आणि त्याचं ते विशिष्ट प्रकारचं संगीत, हे कोळी आणि आगरी समाजाच्या रक्तातच आहे. म्हणजे त्यांच्या गुणसूत्रात, त्यांच्या जीन्स मध्ये आहे. ते सगळं ठीक आहे. वरातीत नाचणं वेगळं आणि रंगभूमीवर नाचणं वेगळं. राईट. तर ते त्या प्रकारचं व्यावसायिक दृष्ट्या विकसित केलेलं नृत्य आपल्याला येतं, आपण ते सादर करू शकतो, असा विश्वास तुम्हाला कधी मिळाला? जेव्हा मी शाळेत होतो, 4थीत होतो मी, आणि इंडिया पाकिस्तानचं वॉर झालेलं, आणि तेव्हा एक शेतकरी डान्स बसवलं आणि मला त्या एका टीचरनी बोलवलं, बाईने, आणि तेव्हा मला एक भूमिका भेटली पंडित जवाहरलाल नेहरूची, आणि तेव्हापासून माझी एक सुरुवात झाली या कलेच्या ह्याच्यात मी पदार्पण झालो. सर, मग तुम्हाला असं मी विचारलं की मग पहिला व्यावसायिक प्रयोग कधी लागला, तर काय सांगाल? मी ऍक्च्युली 1984ला मी सचिन शंकर हा बॅले जॉईन केला. इकडनं माझी ती सुरुवात झाली. म्हणजे बोलतात ना, विमान माझं इकडनं टेकअप झालं आणि मी आज पूर्ण जगभर फिरलो, पण इकडनं खरं माझं टेकअप झालं. मग तिकडनं जर टेकअप झालं असेल तर जगद्विख्यात नृत्य दिग्दर्शक सचिन शंकर यांच्यापर्यंत प्रवेश तुम्हाला कसा काय मिळाला? का ते सोपं काम नाही? शाळेत डान्स बसवायचे, इंटर स्कूल कॉम्पिटिशन असायचे, तेव्हा एक इंदुमती लेले, ही बाई, आम्ही 5 मिनिटात पूर्ण स्टेज लावला, पूर्ण स्टेज बोललो, अरे बापरे, तुम्ही 5 मिनिटात एवढा स्टेज लावला? बोललो, हा. एक दिवशी पॉपलेट घेऊन गेलो घेऊन, आणि बघतो तर सचिन शंकरचं नाव. अरे बापरे, हे नाव बघू. आणि आम्ही रेन बॅले बघितलेलं त्यांचं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर. एकदम शॉक झालो. मी बाजूला विचारलं की इंदुमती लेले कहा राहते? इंदुमती, हा इकडेच राहते म्हणे. मग गेलो मी, दरवाजा उघडला तर माझ्या गुरुजी धिप्पाड असे, सचिन शंकर, कौन चाहिए? बोले इंदुमती जी है क्या? हाय इंदू, कोई मिलने आया. अरे अरुण, तू आलास पण? हा. बोलू, दीदी तुमच्यासाठी भेट वस्तू आणली. असा परिचय झाला. हा. मग त्यांच्या समोर तुम्हाला कुठे कुठे जाण्याची संधी मिळाली? मी 1984 साली इजिप्तला गेलो. 1984 मध्ये 1986 साली मी अल्जर्स, युगांडा, दारसलाम, टुनिस, टांझानिया, झांबिया, ही जे ही जी साऊथ आफ्रिका सोडून जे सगळे देश आहेत सगळे फिरवलो मी. नैरोबी सगळे 2.5 महिने आम्ही त्या प्लेनमध्ये शो इकडे असा प्रवास झाला. नंतर रशियाला गेलो मी 1988ला, फेस्टिवल ऑफ इंडिया, आणि गोरबाचोव होते समोर. तेव्हा ते प्रेसिडेंट होते, राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा. नंतर मी 1990 साली
हेमा मालिनीचा जॉलिंग. हा, तिकडेच मी येतोय. अच्छा, ओके ओके. सचिन शंकर यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, त्यांचे चेले झालात म्हणूया फार Yes, आपण, yes. आणि त्यांच्यासोबत अनेक देश फिरता आलं, अनेक प्रयोग करता आले. स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांचा जो नृत्याचा समूह आहे, त्या समूहात तुमचा शिरकाव कसा काय झाला? कारण तिथं जाणं सोपं काम नाहीये. पारू बरोबर आम्ही डान्स बसवला तेव्हा त्याच्यात एक पारू होती ना, ती पंजाबी होती बर, आणि ती त्या बॅलेमध्ये त्यांच्या जॉईन झालेली, कारण ती रशियाला होती आमच्याबरोबर. कुठला, दुर्गा? हा, नाही, आमचा रशियाचा बॅले होता आणि ती दुर्गा बॅले ती कंपोज करत होती. बर. तर तिने मला बोलली की भैया हेमा मालिनी एक दुर्गा बॅले बिठा रहे, क्या बात कर रहे? हाँ, तुला आता हूं मी गेलो तिकडे, झालं, सगळे आर्टिस्ट होते, मी पण गेलो, सगळे बसले आणि मी पण तिथे बसलो वगैरे. सडनली माझ्याकडे नजर गेली, हे कोण है होता है? लगे ती मुलगी उठलेली, मला सांगते मैं लेके आया. तो मेरे को पूछ रहे कहाँ से आए तुम? और मेरे गुरु जी है, स्वर्गीय मतलब सचिन शंकर जी है, उनके पास मैं डांस किया. अरे बाप रे, इतने बड़े डांसर के पास से लिए आए, मैं क्या इंटरव्यू लूं आपका? तिकडनं माझी. मग हेमा मालिनी बरोबर तुम्हाला कुठे कुठे जाता आलं, कुठे कुठे कला सादर करता आलं, त्याबद्दल जरा. भारताच्या जेवढी म्हणजे राज्य आहेत तिथे आम्ही शो केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर मी लंडन, पोर्तुगाल, लिस्टर, दुबई, बहरीन, दुबई, पुष्कळ म्हणजे एवढं भरपूर फिरलो. भरपूर देश करता. येस. सर्वसाधारणपणे कला क्षेत्रात जातीयता नसते असं आपण समजूया. आता मासेमार व्यक्ती, पाण्यात उतरून मासेमारी करणारी व्यक्ती, माशांचा वास कदाचित अंगाला येणारी व्यक्ती, अशा व्यक्तींना अशा प्रकारच्या मोठमोठ्या समूहामध्ये कशी वागणूक मिळायची तुम्हाला तिकडे? सर, मी जेव्हा हेमा मालिनीचा जॉईन केला बॅले, तेव्हा मी एकच आहे त्याच्यात होतं की मी एक मच्छीमार करणार. पण त्या बाईने कधी मला असं विचारलं नाही की ये उलट ती जे कोरिओग्राफर त्यांच्याशी सगळं, ये मच्छीमारी कैसा आया फील्ड में, और ये कोई आता नहीं मछुआरा, ये कैसा आया लड़का इसमें, वो भी सचिन शंकर के पास, इतने बड़े महान डांसर के पास से आया और वो मेरे बैले में आया, ये मेरा सौभाग्य है बोलता है. म्हणजे आदराची भावना राहिली. येस सर, येस. म्हणजे चांगलं प्रेम. दिलं मला. आता एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला. आता एक जमाना होता की मराठी असतील, हिंदी असतील, ऑर्केस्ट्रा ज्याला वाद्यवृंद म्हणतो, त्यांनी एक जमाना गाजवलेला आहे. त्या ऑर्केस्ट्रामध्येच मिमिक्री आर्टिस्ट, डान्सर्स, नर्तक, समूह नृत्य, फोक डान्सेस यांना खूप वाव असायचा. बरोबर. आता बरेचसे ऑर्केस्ट्रा म्हणजे काळाच्या ओघात हळूहळू कमी झालेले आहेत. मेलोडी मेकर्स, महेश कुमार अँड पार्टी, कलाकार, बाबला, सुनरी आदे, अनेक म्हणजे बरोबर ऑर्केस्ट्रा येऊन गेले आपल्याकडे. आज त्यांना काही कारणास्तव उतरती काळा लागलेली आहे. म्हणजे त्याचं कारण कदाचित समाज माध्यम असतील, युट्यूब असेल, आणखी काय काय असतील, त्याचा शोध रसिक घेतीलच. काय कारण आहेत, ऑर्केस्ट्रा हळूहळू लुप्त होत चालले. त्याचा अशा काळामध्ये केवळ कोळी नृत्य, केवळ कोळ्यांची नृत्याची परंपरा, वारसा हा टिकावा म्हणून तुम्ही जे नेटाने निष्ठेने करताय, त्याला भवितव्य काय उरलं असेल असं जर प्रश्न केला तर काय सांगाल? मी एकच सांगणार, जेव्हा आम्ही दर्याचा राजा काढला कार्यक्रम, म्हणजे पुष्कळ वादळ म्हणजे अंगावर झेळली नाही. कार्यक्रम करताना शो लावणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. ह्याच्यात तिकीट सेल झालं पाहिजे, हे झालं, पण मी कधी असा हारलो नाही. मी लॉसमध्ये पण गेलो, पण मी शो लावलेला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की हा वारसा कोळी संस्कृती कोळीवाड्यात पोहोचवतो. 40-50 कोळीवाड्यात पोहोचवलेला आहे आणि गल्लीमध्ये पोहोचवलेला आहे, पाड्यामध्ये पोहोचवलेला आहे. आता 15 जूनला माझा वाढदिवस आहे, तर मी प्रत्येकाच्या घरात हा वारसा नेणार आहे. हे माझं स्वप्न आहे, हे माझं ड्रीम आहे. चांगले, तुम्ही चांगली हिंमत धरलेली आहे आणि अजून म्हणजे नेटाने हे करताय, त्याबद्दल खूप आम्हाला बरं वाटतंय. खरं तर या सगळ्या खटाटोपीत, या सगळ्या तुमच्या सादरीकरणाबद्दल, या तुमच्या सगळ्या नृत्यकलेबद्दल तुम्हाला पुरस्कार सन्मान पण मिळाले असेल? भरपूर मिळाले. सांगा जरा तुमच्या काही ना ठळक सांगा काही. जसं हेमा मालिनीचे मी दुर्गा बॅलेचे 100 शो केला, तेव्हा मला पण जो पुरस्कार मिळाला. सुबल सरकार मराठी पिक्चरातला एक मोठा नाव, मोठा नृत्य दिग्दर्शक, त्याचा पण मला पुरस्कार मिळालेला. असे भरपूर मला पुरस्कार. अहमदनगर इथे पण मध्ये ते डिग्री म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, हे ते आर्ट्स काय कॉलेज, तिथे पण मला इकडनं बोलून तिथे मला मोठा पुरस्कार दिला. तिथे 10 जणांची नावं होती, त्याच्यात माझं नाव सिलेक्ट झालं.
हे सन्मान बऱ्यापैकी मिळाले. भरपूर मिळालेला, असे छोटे मोठे भरपूर पुरस्कार मिळाले सर. अरुणजी मला सांगा, आता तुम्ही इतकी वर्ष नृत्य करताय, जवळपास 49 वर्ष तुम्ही नृत्य सादरीकरण करताय देशात परदेशात जाऊन. हेमा मालिनी आणि सचिन शंकर यांचे शो केलेत तुम्ही. हा वारसा तुमच्या पुढच्या पिढीत उतरला का? तुमच्या मुलींमध्ये हे उतरलंय? माझी मुलगी म्हणजे डान्सर आहे, तिने कथक विशारद केलेलं आहे. काय नाव तिचं? अनुष्का. बरं. आणि मोठी आहे ती ऐश्वर्या, तिने इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन केलेलं आहे. बरं. मी ह्या कला क्षेत्रात राहून दोघींना मी इंजिनियर बनवलं, ह्याचा मला अभिमान आहे. पण त्यांच्यामध्ये ही कला उतरली का? नृत्य छोटी मध्ये होती, तिने कथक विशारद केलं, तिने 7 वर्ष केलं तिने कथक. पण तिला हे नाही करायचं, तिला एक कॉम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे. तो ओके, तुमची इच्छा. बर. मला सांगा, आता शेवटचा प्रश्न असा असेल माझा, की येणारी जी पिढी आहे, येणारे जे नर्तक आहेत, कलावंत आहेत, नाट्यकर्मी रंगकर्मी व्हायला मागतायत, त्यांच्यासाठी सध्याचं वातावरण कसं आहे आणि त्यांना एखादा संदेश द्यायचा म्हटला तर तुम्ही काय सांगाल? इतकी वर्ष तुम्ही सक्रिय आहात रंगभूमीवर. आजच्या तारखेत शाळेमध्ये गेलं तर भारतीय संस्कृती जे आहे, आपलं कल्चर, म्हणजे ती मुलांना आज नकोच आहे. त्यांना बॉलिवूड, हॉलिवूड जे काय आज चाललेलं आहे, हिपहॉप बिपॉप हेच पाहिजे. पण माझा असा संदेश आहे, जसा हा मी दर्याचा राजा, हा वारसा कोळी संस्कृती जपला, तशी भारताची संस्कृती ही आणि जपावी, हे माझं आज सगळ्यांना आवाहन करतो मी. तर दर्शक हो, हे आहेत श्री अरुण पेदे वेसावकर, सचिन शंकर जे जगतविख्यात नृत्य दिग्दर्शक होते, त्यांच्या समेत, तसेच स्वप्न सुंदरी हेमा मालिनी यांच्या समेत त्यांनी देशाविदेशात आपली नृत्याची कला रसिकांपर्यंत नेण्याचं काम केलं. त्यांच्या कलेबद्दल आपण या छोट्याशा मुलाखतीतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. नवीन पिढी कशी आहे, नवीन पिढीने या क्षेत्रात यावं की न यावं याच्याबद्दल त्यांची मतं जाणून घेतली. त्यांनी आम्हाला या मुलाखतीबद्दल सहकार्य केल्या संदर्भात मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. नवे शहराचे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. दर्शक हो, श्री अरुण पेदे वेसावकर यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते या मुलाखतीखाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून कळवा आणि आमचं नवे शहर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर.